अशी आमची आता परिस्थिती आहे का खायच्या वस्तू आणि धान्य घालायचे कपडे आणि ह्या सगळ्या मौल्यवान वस्तूंची नुकसान झालेली आहे। कधी पाणी घुसले मावशी? हे सकाळी घुसले 7:30 पावणे 8 वाजता घुसले। काय नुकसान झाले नक्की? वॉशिंग मशीन, फ्रीज, घालायचे कपडे इथपर्यंत पाणी होतं। कपाटात पाणी घुसलं हे बघा, बाजरी, गहू, हे बघा हे सगळं पाण्याने खराब झाले कपडे। हे शिल्लकच राहिलं नाही। हे बघा इकडं पण तुम्हाला दाखवते, आतली रूम बघा तुम्ही, किचनमध्ये काहीच शिल्लक राहिलं नाही। फार वरून पाणी त्यांच्यावरून येत होतं, देवघर देवाच्या इथं सुद्धा सगळं इथपर्यंत पाणी होतं। त्याच्यानंतर कोणी मदतीला वगैरे आलंय का तुमच्या धावून? इथे आता पोरं आली होती, पोरांनी एवढी टीव्ही ठेवली फक्त वरती कपाटावर काढून, बाकी बघा हे कूलर वगैरे सगळं असं अस्तव्यस्त झालं सगळं आणि ह्याचे सगळ्याचेच नुकसान झाले। किचनच्या खालीपर्यंत पाणी टोपलं बाहेर वाहून आलं, हे उलटं पालटं झालं सगळ्या टाक्या। हे तर फारच कामातून गेलं, मशीन उलटं पालटंच पडलं होतं पाण्यामध्ये। फ्रीज आता पोरांनी उचलून ठेवलाय। पंचायतीचे कर्मचारी बाबूभाऊ येऊन गेले, बाबूभाऊ येऊन गेले, हां वाजगे भाऊ पण आले होते। बरं, मग आता काय तात्पुरतं तुम्हाला पुढे दुसरीकडे स्थलांतरित करणार आहेत? काय अजून काही बोलले नाही। संतोष भाऊ पण येऊन गेले, संतोष पाटे। हो नाही नाही, इथं आता आपलं मुक्त काय बिकट परिस्थिती आहे रे। किती पाणी गेलं, काय काय हा तुमचं काय काय सगळ्या वस्तू गहू तांदूळ इथपर्यंत पूर्ण धान्य विकून गेले, गहू बाजरी सगळं नुकसान। हे बडबड करण्यापेक्षा ना काम करा ना। तिकडे आम्ही घरातलं किती पाणी माझं तेच म्हणणं आहे, काम करा। काम करून दमलो। दादा किती वाजता पाणी शिरलं घरामध्ये? 8 वाजता। काय काय नुकसान, काय काय सगळं झालं, गहू ते सगळं कपडे बिकडे काहीच राहिले नाही, काहीच राहिलं नाही, काहीच राहिलं नाही, सगळं धान्य बिन्य सगळं झालं। किती वाजता पाणी शिरलं? 8 वाजता कुठपर्यंत पाणी होतं? पाणीपर्यंत होतं, राखे कपडे बिकडे राखे वल्ले झाले, सगळं नुकसान झालं। इथपर्यंत पाणी होतं, तुम्ही कसं बाहेर कसे निघले? काय बाहेर ते भोंगे वाजले म्हणजे पाणी आलं म्हणून बाहेर निघालो आम्ही, बाहेर पळाले? हा बाहेर पळलो। काय मदतीसाठी कोणी आलंय का नाही अजून? भाऊ जवळ घ्या ते, हे जवळ भाऊन ते आलते ना, भाऊ आले होते, बाबू भाऊ आले होते। काय म्हटले काय तुम्हाला? ते म्हणले मदत करतो म्हणले ना, मदत करतो म्हटले। तुम्हाला आता तात्पुरतं हे सगळी परिस्थिती निवळस तोपर्यंत पुढे स्थलांतरित करणार आहेत का? काय सांगितलं नाही अजून, सांगितलंय तसं। पुढे दुसरीकडे राहायला वगैरे देणार आहे का तात्पुरतं तुम्हाला? हो आपलं आहे ना, देणार की। त्यांनी आम्हाला व्यायामशाळा खोलून दिली आहे, व्यायामशाळा खोलून दिली आहे। ते म्हणजे तात्पुरतं तुम्ही तिथे जावा, नंतर आम्ही बघतो। मग अजून काही म्हणले नाही, अजून काहीच सांगितलं अजून काही नाही? सांगितलं नाही। काय मागणी काय कराल तुम्ही शासनाकडे? आमचं नुकसान भरपाई एवढं द्या आम्हाला फक्त, जे नुकसान हा, झाले त्याची नुकसान, भरपाई हा. मिळाली पाहिजे। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।